नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक गरीब शेतकऱ्यांचा तरुण मुलगा असतो. दिवसभर शेतात राबून आपला घर खर्च चालवत असतो. हळूहळू त्याचे लग्नाचे वय झाले. आईवडिलांनी विचार केला, आपल्या मुलाचे लग्नायोग्य वय झाले आहे, तर आईवडील मुलगी शोधू लागतात. मात्र जी मुलगी बघायचे, पण त्यांना मुलीकडले रिजेक्ट करायचे, कारण की मुलगा शेती करतो. मुलाचे आईवडील हैराण होऊन जातात. भरपूर साऱ्या मुली बघितल्या, मात्र त्यांना नकारच येत होता. काय करावे काही कळत नव्हतं. आता असेच वर्षामागून वर्ष निघून गेले, मात्र त्या शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न फिक्स होत नव्हतं. शेवटी लग्नाचं वय निघून गेलं. आता त्या तरुणाचं वय 37 वर्षाचं आहे. असेच दिवस जात होते. अचानक तरुणाच्या वडिलांना एक महिला भेटते. ती एका मुलीचं स्थळ सुचवते. बघाबघीचा कार्यक्रम होतो आणि लग्न देखील एका मंदिरात पार पाडलं जातं. अगदी आनंदात आणि थाटामाटात लग्न पार पाडल्या जाते. लग्नाच्या 4 दिवसातच नवरी मुलगी फरार होते. जेव्हा तिला शोधल्या जाते, तेव्हा मात्र सगळ्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कुठे घडली ही घटना, ते आपण सविस्तर पाहू या व्हिडिओमधून. आजची सत्य घटना महाराष्ट्र राज्यातील आहे. महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यातील लोंढवे चिंचाळे गावात 27 वर्षाचा तरुण राहत होता. तो आपल्या आईवडिलांसोबत परिवारासोबत राहत होता. रमेश याचे आईवडील शेतीचे काम करायचे. त्यांच्याकडे थोडीफार शेती होती. दिवसरात्र शेतीमध्ये राबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आणि त्यांचा मुलगा रमेश देखील आपल्या वडिलांना शेतीत हातभार लावायचा. रमेशचे वय 37 वर्षाचे झाले होते, मात्र रमेश याचे अजूनही लग्न झाले नव्हते, कारण की रमेश हा शेती करतो या कारणामुळे अनेक मुली त्याला रिजेक्ट करत होत्या. त्यामुळे रमेशचे लग्नाचे वय निघून जात होते. रमेशच्या वडिलांना आता आपल्या मुलाची सतत चिंता होती. त्यांना आपल्या मुलांची काळजी वाटत होती. त्यांना वाटायचे की आपल्या मुलाचे लग्न कधी होईल, कारण की लग्नाचे वय निघून जात आहे. आपल्या मुलाचे वय खूप जास्त झालेले आहे. आपल्या मुलाचं लग्न हे लवकरात लवकर झालं पाहिजे या चिंतेत असायचे. असेच दिवस जात होते आणि एक दिवस अचानक रमेशाच्या वडिलांना एक महिला भेटली. ती महिला अतिशय आपुलकीने बोलू लागली. त्या महिलेचं नाव होतं सुरेखा सूर्यवंशी. ती रमेशच्या वडिलांना म्हणाली की तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्न करायचं आहे का? तर रमेशच्या वडिलांनी लगेचच होकार दिला. त्या महिलेचं नाव होतं सुरेखा सूर्यवंशी. महिलेने सांगितलं की तुम्हाला एका मुलीचं स्थळ मी सांगते. ती मुलगी उदगीर या गावची आहे. अतिशय चांगली आहे, घरंदाज आहे, साधे आणि सिंपल आहे. ती मराठा समाजाची आहे, मात्र त्यांची घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे. मुलीचे आईवडील मोलमजुरी करून कसेबसे आपले पोट भरतात. त्यांच्याकडे लग्नासाठी पैसा नाही आणि घर देखील अगदी छोटंसं आहे. त्या छोट्याशा घरात त्या मुलीचे आईवडील आणि ती मुलगी असे तिघे मिळून राहतात. अतिशय गरीब आहेत, त्यामुळे ती मुलीचं लग्न करू शकत नाही, कारण लग्नाला कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येईल. तर तो संपूर्ण लग्नाचा खर्च जर तुम्ही करत असाल तर मुलीचं लग्न तुमच्या मुलासोबत होऊ शकते. ती खूप साधी आणि सिंपल मुलगी आहे. तिच्या अपेक्षा काहीच नाही. तुम्ही जसं म्हणाल तसं तुमच्या इच्छेप्रमाणे ती वागेल. तुमचा संसार अगदी सुरळीत चालेल, कारण ती मुलगी घरंदाज आहे. सगळ्यांना सांभाळून घेणारी अशी ती मुलगी आहे. जर तुम्हाला मान्य असेल तर सांगा, मी लगेच मुलीच्या आईवडिलांना कळवते. हे सगळं ऐकल्यावर मात्र रमेश यांच्या वडिलांना खूप आनंद झाला. त्यांना सगळं काही पटते आणि त्यांनी सुरेखाला लगेचच होकार दिला. आता मुलगी बघण्यासाठी तारीख 15 एप्रिल ठरवण्यात आली. आता मात्र प्रश्न होता रमेशच्या वडिलांना की इतके पैसे आणायचे कुठून? पण विचार केला की आपल्या मुलासाठी एवढ्या चांगल्या मुलीचं स्थळ आलेलं आहे. एकतर मुलाचं वय निघून गेलं, त्यात मुलगी मिळत नाही आणि त्यात एवढ्या चांगल्या मुलीचं स्थळ आपल्याला चालून आलेलं आहे, तर मुलाचं लग्न लवकरात लवकर केलं पाहिजे. त्यांना असं वाटायला लागलं की आपल्या मुलाचं लग्न कधी करतो आणि कधी नाही. लग्न करण्यासाठी उतावळे झालेले होते. त्यामुळे त्यांनी जवळ पैसा नसून काही कर्ज काढले. काही थोडेफार पैसे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून घेतले आणि त्यांनी कसं तरी पैशाची जुळवाजुळव केली. आता हळूहळू मुलगी बघण्याची तारीख जवळ आली. तारीख होती 15 एप्रिल 2026चा तो दिवस होता. रमेशने सकाळी उठून आंघोळ वगैरे केली, छानसे कपडे घातले, सगळं काही छान तयारी केली, कारण तो आज खूप खुश होता. एवढ्या वर्षानंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. मुलगी बघायची होती आणि हे लग्न 100% फिक्स होणार होतं. या आनंदात रमेश होता. घाईघाईत रमेश आपले वडील आणि गावातील प्रतिष्ठित 2 व्यक्ती उदगीर या ठिकाणी जाऊन पोहोचले. उदगीरला दुपारच्या वेळीच जाऊन पोहोचले. तेथे गेल्यानंतर सगळा मान सन्मान करण्यात आला, मात्र त्यांना मुलगी दिसली नाही.
रमेशला वाटले थोड्या वेळात येईल, मात्र मुलगी बाहेर आलीच नाही. रमेश वाट बघतच होता की मुलगी कधी बघायला मिळेल. असं करता करता 3 वाजले. 3चे 4 वाजून गेले होते, मात्र तरीही त्यांना मुलगी दाखवण्यात आली नाही. आता 7 वाजले होते. अंधार पडलेला होता. रमेशच्या मनात आता शंका येऊ लागली. आणि आता 8 वाजले. 8 वाजता मुलगी बाहेर आली. रमेशने तिला नाव विचारलं तर कुसुमबेन असं त्या मुलीने नाव सांगितले आणि मूळची गुजरात राज्याची रहिवाशी असल्याचं सांगितलं आणि मराठा समाजाची आहे. आता सगळं काही बघितल्यानंतर सगळा कार्यक्रम आटोपला. मात्र मुलीचे आईवडील म्हणाले की आपण लग्न आजच उरकून टाकू. मुलीच्या लग्नासाठी ते घाई करू लागले होते. त्यामुळे रमेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याला अजिबात पटलेलं नव्हतं. मात्र लग्न तर केव्हाही करायचं आहे. आपलं लग्न होत आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे रमेश देखील होकार देतो आणि हे लग्न दिवसा ढवळ्या नाही तर ज्या दिवशी मुलगी बघायला गेले त्याच दिवशी रात्रीला एका मंदिरात घाईघाईत लग्न लावण्यात आलं. 15 एप्रिल 2026ला मोठ्या थाट्यामाटात रात्रीला एका मंदिरात लग्न पार पडलं. लोकांना जेवण दिल्या जातं, पंक्ती देखील उठल्या जाते, देवदर्शन देखील केल्या जाते. गावकरी आनंदात असतात. बोलतात की अगदी लक्ष्मीनारायणसारखा जोडा आहे असं म्हणत गावकरी दोघांना आशीर्वाद देतात. इकडे रमेशचे वडील देखील खूप खुश होते. उशिरा का होईना पण आपल्या मुलाचं लग्न झालं एकदाचं, म्हणून रमेशचे वडील खूप खुश होते. रमेश देखील खूप खुश होता. त्याला मनाची शांती मिळाली होती. नवीन संसाराची स्वप्न बघू लागला होता. मात्र त्याला जाणीव नव्हती की हे लग्न त्याच्या आयुष्यात खूप मोठं वादळ संकट आणणार आहे. आता लग्नाला 3 दिवस झाले होते. 3 दिवस हे अतिशय आनंदात गेले. लग्नाच्या 4थ्या दिवशी 23 एप्रिल 2026चा दिवस उगवतो. 23 एप्रिलला पहाटे संपूर्ण गावात शांतता पसरलेली होती. गावातील लोक गाढ झोपेत होते. रमेशचे आईवडील धावपळ दगदग यामुळे सगळे थकले होते. त्यामुळे सगळेजण घरातील गाढ झोपेत होते. कारण रमेशच्या लग्नाची धावपळ दगदग यामुळे सगळे थकले होते. त्यामुळे सगळे घरातील गाढ झोपेत होते. आणि त्यावेळी अचानक रमेशच्या घरासमोर एक पांढरी कार येऊन थांबते आणि नवी नवरी कुसुमबेन हळूच घराची कडी उघडते आणि बाहेर येते आणि पटकन कारमध्ये बसते. गाडी सुरू होताच गाडीचा आवाज शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला जातो. तो बाहेर येऊन बघतो तर ती नवी नवरी त्या गाडीत बसलेली दिसली आणि लगेचच ती गाडी सुसाट वेगाने तेथून निघून गेली. शेजारच्या व्यक्तीला शंका आली. तो धावत पळतच रमेशच्या घरी आला आणि त्याने त्यांना उठवलं आणि विचारू लागला की तुमची नवीन एक सून अनोळख्या कारमध्ये बसून गेली आहे. ती का गेली आहे एवढ्या रात्री? हे ऐकून घरातील सगळे हादरले. रमेशने लगेच आपली बाईक काढली आणि त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली. जवळपास 15 किलोमीटर पाठलाग केल्यानंतर अखेर त्या गाडीला, ज्यात त्याची पत्नी कुसुमबेन बसलेली असते, त्या गाडीला थांबवतो आणि रमेश लगेच गाडीचा दरवाजा उघडतो तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आतमध्ये त्याची पत्नी कुसुमबेन आणि तिच्यासोबत अनेक जण बसलेले असतात. रमेशला आता कळून चुकलं की आपली फसवणूक झालेली आहे. लगेच मंगळवेढा पोलीस ठाण्यात कॉल करतो आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगतो. त्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल होतात. नवी नवरी कुसुमबेन आणि तिचे अन्य साथीदार यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन येतात. जेव्हा त्यांची कसून चौकशी सुरू करतात तेव्हा त्यांनी आपला संपूर्ण गुन्हा कबूल केला. जी महिला कुसुमबेनसोबत गाडीत बसली होती ती तिची आई होती. तिच्या आईचं नाव होतं नजमा मोहीम आणि तिची बहीण सादिया शेख आणि तिचा अल्पवयीन भाऊ हे सगळेजण त्या ठिकाणी बसलेले होते. कुसुमबेन ही महिला मराठा किंवा हिंदू नसून मुस्लिम समाजाची आहे. हे ऐकून पोलीस देखील चक्रावून जातात आणि या महिलेचं लग्न आधीच झालेलं आहे आणि तिला एक मुलगा देखील आहे आणि ती मूळची रहिवाशी उदगीरचीच आहे हे स्पष्ट झालं. त्यांची ती एजंट महिला सूर्यवंशी हिने एका गरीब शेतकऱ्याकडून मुलाचं लग्न फिक्स करण्याच्या नावावर 2 लाख रुपये उकळले होते. बनावट लग्नाचा प्लॅन करून पैसे उकळण्याचा व्यवसायच बनलेला होता. आणि ही जी एजंट सुरेखा आहे हिने अनेक तरुणांना लोबाडल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी या सर्व 5ही आरोपीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही भयंकर घटना घडलेली आहे. मुलगी बघताना घाई करू नये. मुलगी बघताना काळजी घेतली पाहिजे की ही मुलगी नक्की कोण आहे, कशी आहे, या सगळ्या गोष्टीचा पता काढायला पाहिजे. ही साधी भोळी दिसणारी मुलगी तुम्हाला फसवतात. अशा मुलीपासून सावध राहिले पाहिजे. डोक्यावर पदर घेऊन संस्कारी असल्याचं नाटक करतात. पण मित्रांनो, जसं दिसते तसं नसतं. आजच्या सत्य घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.